शहादा तालुक्यातील मसावद येथे बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कारवाई। 9,83,470 रुपयांचा 98 किलो 347 ग्रॅम गांजाचा मुद्देमाल जप्त। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधात निर्णायक पावले उचलत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने मसावद परिसरात मोठी कारवाई करत एकूण रुपये 9,83,470 किंमतीचा 98 किलो 347 ग्रॅम गांजाचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की मसावद पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंपराणी शिवारात एक इसम बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ कारवाई केली। पथकाने संशयित इसम सुरत्या उर्फ सुरसिंग डुगऱ्या पाडवी राहणार जुनी पिंपराणी तालुका शहादा याच्या शेतात पाहणी केली असता कापसाच्या पिकात गांजा सदृश झाडे लागवड करून त्यांची जोपासना करण्यात आली असल्याचे आढळले। सदर ठिकाणावरून 98 किलो 347 ग्रॅम वजनाचा रुपये 9,83 लाख किंमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला। प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा या प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड केली होती। त्यानुसार मसावद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 212/2025 नोंदवून त्याच्याविरुद्ध गुन्हेगारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20/22 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, असई राकेश वसावे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पोलीस नाईक दीपक वारुळे, विकास कापुरे, पोलीस शिपाई रामेश्वर चव्हाण आणि अभिमन्यू गावित यांच्या संयुक्त पथकाने केली। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट।